नमस्कार मित्रांनो, धनत्रयोदशी आणि दीपावलीला काहीही झाले तरी असे अन्न घरात बनवू नका की ज्यामुळे तुमचे संपूर्ण घर आणि कुटुंब उद्ध्वस्त होईल। तसेच जाणून घ्या की धनतेरस आणि दिवाळीला असे कोणते अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। श्रोत्यांनो, चुकून सुद्धा दिवाळीत या 7 चुका कधीच करू नका, नाहीतर तुम्हाला कंगाल होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही। धनतेरसचे महापर्व हे भगवान धन्वंतरीला समर्पित आहे। तसेच दीपावलीचे महापर्व हे माता लक्ष्मी आणि गणेशला समर्पित आहे। हिंदू धर्मात जर तुम्ही दीपावलीत घरी दिवे लावून जर माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्याकडे धन येण्यापासून नाकारले आहे। या दिवसात दिवे लावून घर अंगण सजवले जाते। सर्वप्रथम जाणून घेऊया की या वर्षी दिवाळी कधी आहे। तर धनतेरस तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर मंगळवार सकाळी 10:32 होईल आणि समापन 30 ऑक्टोबर दुपारी 1:15 होईल। अशातच उद्यतिथीनुसार 29 ऑक्टोबरच्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल। दिवाळी नेहमी कार्तिक अमावस्याच्या दिवशी रात्री साजरी केली जाते आणि दीप प्रज्वलन नेहमी रात्रीच केले जाते। दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्या असणे आवश्यक आहे आणि 1 नोव्हेंबरच्या रात्री अमावस्या तिथी संपत आहे। या दिवशी उद्यतिथी नसल्याने त्यामुळे यावेळेस दिवाळी ही 31 ऑक्टोबरला साजरी होईल। तुमच्या माहितीसाठी जर धनतेरसला जर तुम्ही अगदी 2 ते 5 रुपयांचे धने आणून घरी एका कुंडीत लावले तर हे खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते। यामुळे भगवान धन्वंतरीची कृपा प्राप्त होते। धने हे साक्षात भगवान धन्वंतरीचे प्रतीक मानले जाते। घरात लावलेले धने आणि त्यापासून उगवलेली कोथिंबीर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खाल्ले पाहिजे। यामुळे तुमच्या जीवनात धनाची कमतरता कधीही भासणार नाही। जसे जसे तुम्ही याचे सेवन कराल तुमच्या घरात धन संपन्नता टिकून राहील। पण लक्षात ठेवा की धनत्रयोदशीला आणलेले धने आणि भांड्यात वाढलेली कोथिंबीर कधीही इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये। घरातील प्रत्येक व्यक्तीने ते सेवन करावे। खास करून धनत्रयोदशीच्या दिवशी धने उगवणे आणि आणणे यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते। भक्तांनो, आपल्याला माहीतच आहे की धनत्रयोदशी आणि दीपावलीला अशी कोणती वस्तू आहे आणि त्याचे सेवन तुम्ही अवश्य केले पाहिजे। तसेच काही अशा वस्तू आहेत की धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवसात चुकून सुद्धा बनवले गेले नाही पाहिजे। जाणून घेऊया की कोणत्या आहेत त्या वस्तू। श्रोत्यांनो, धनतेरस आणि दिवाळीच्या पूजेसाठी सीताफळ अवश्य घेऊन यावे। भगवान धन्वंतरीला 5 प्रकारची फळे अर्पण करावी। तुम्ही तुमच्या नुसार फळे आणू शकता, पण सफरचंद, सीताफळ, केळी इत्यादी जरूर असावेत। तुम्ही कोणत्याही 5 प्रकारची 5 फळ घेऊ शकता, परंतु भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला नासपतीचे फळ कधीही अर्पण करू नका। शास्त्रानुसार जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि इतर सणामध्ये आणि दीपावलीत सीताफळचे सेवन करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमी राहत नाही। सीताफळ मध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो। माता सीता यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तुम्ही सीताफळ अवश्य घ्यावे। माता लक्ष्मीला दिवाळीत ऊस जरूर अर्पण करणे हे शुभ आणि मंगलकारी मानले जाते। या दिवशी तुम्ही ऊसाचे सेवन केले तर तुमच्या जीवनात कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही। दीपावलीत माता लक्ष्मीला 5 रंगाच्या मिठाई अवश्य अर्पण करा। तसेच मखाना म्हणजेच कमळाचे बीज अर्पित करावे। ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली होती त्याचप्रमाणे मखानाची उत्पत्ती सुद्धा त्या समुद्राच्या पाण्यापासून झाली आहे। मखाना हे कमळाच्या झाडापासून मिळते। धर्मशास्त्रानुसार कमळाचे फूल आणि मखानाला खूप शुभ मानले जाते। खास करून मखानाची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याचे भांडार भरून राहतात। धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या पूजेत गणपती बाप्पाला जो दुर्वा अर्पण करतो तो कधीही गरीब राहत नाही। असा व्यक्ती स्वतःच धनी असतो। या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा अवश्य अर्पित कराव्यात। गणपती बाप्पाची कृपा सदैव तुमच्या कुटुंबावर राहील। जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पण करतो त्याची कुंडलीतील दोष दूर होतात, तो धनवान होतो। माता लक्ष्मीला प्रसाद अर्पण केल्यानंतर
परिवाराला खीर प्रसाद स्वरूप द्यावा. यामुळे तुमचे नशीब उघडेल आणि धन संपदा ऐश्वर्याचा वास त्याच्या जीवनात नेहमी होतो. भक्तांनो, धनतेरस आणि दीपावलीत अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधी बनवली गेली नाही पाहिजे? नाहीतर संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकते. कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये, कारण भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्याच्यावर राहू आणि केतूचा वास असतो. भगवान शनी देव नाराज होतात आणि जर राहू केतू घरात राहत असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद त्यांना कधीच मिळत नाही. आणि तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवावी की वेदानुसार विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी राहू केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या तोंडाच्या लाळेपासून जी वनस्पती जन्माला आली ते म्हणजे लसूण आणि कांदा. जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि दिवाळीला याचे सेवन करेल त्याच्या घरात राहूची उपस्थिती कायम राहते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे येऊ लागतात. त्यामुळे कांदा लसूण असलेले अन्न काही दिवशी कधीही खाऊ नये. असे अन्न तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता ज्यामध्ये कांदा आणि लसूण असतो. म्हणून किमान धनत्रयोदशी आणि दिवाळीला यांपासून दूर राहा. कधी कधी लहान मुलांकडून या चुका होतात. ते बाजारातील चिप्स, कुरकुरे इत्यादीचे सेवन करतात. त्यामध्ये कांदा लसूण असतात. त्यामुळे धनतेरस आणि दीपावलीत या गोष्टी पासून दूर राहा. मित्रांनो, धनत्रयोदशी आणि दिवाळीला तुम्ही तुमच्या घरी राहू केतूला आमंत्रित कराल की भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला, हे तुम्ही ठरवा. त्यामुळे जीव धोक्यात घालून घर उद्ध्वस्त करू नका. शास्त्रानुसार असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळी वस्तू अवश्य केली पाहिजे. जसे की कढी, भजी, पिवळी खीर, पिवळा हलवा यासारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तयार कराव्यात आणि पिवळी खीर करावी. कारण या दिवशी पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मानला जातो. भगवान धन्वंतरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे. पिवळ्या वस्तू खूप प्रिय आहेत. म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावेत. पिवळे वस्त्र अवश्य धारण करावेत. या रंगाने भगवान धन्वंतरी आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर स्थायी स्वरूपात वावरते. भक्तांनो, असे मानले जाते की धनतेरस आणि दिवाळी सारखे मोठे सण कधीही कर्ज काढून साजरे करू नयेत. जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरी उलट आणखी कर्ज वाढते. शास्त्रात असा उल्लेख आहे, ज्याच्या घरी माता लक्ष्मीचा वास असतो, जो खऱ्या मनाने लक्ष्मीची पूजा आराधना करतो. माता लक्ष्मीला तर एक खडी साखरेचा तुकडा जरी दिला तरी प्रसन्न होते. तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे, ती आनंदी होते. जर तुम्ही ख्या मनाने पूजा केली तर साधारण नाणी तुमच्यासाठी हियांसारखी असतात आणि मनात खरी भक्ती नसेल तर तुमचे करोडो रुपये सुद्धा बेकार आहेत. तुमचे मन तर लक्ष्मी देवी तुमच्या खरी श्रद्धा पाहते, तुमच्या संपत्तीची नाही. भगवान शनी देव म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थक्षेत्र, धार्मिक पूजा, अनुष्ठान कोणताही सण साजरा करू नये. याउलट जीवनात दोष निर्माण होतात. मित्रांनो, दिवाळीच्या रात्री आणि धनतेरसच्या रात्री या 7 चुका आपण कधीही करू नये. दीपावलीत मांस, मदिरा सेवन करू नये. या दिवशी पत्नीपासून अंतर राखले पाहिजे. लसूण कांदा असलेले भोजन करू नये. विवाहित स्त्रीने केस धुवू नयेत, त्यामुळे दिवाळीच्या 1 दिवस आधी केस धुवावेत. दीपावलीत कोणतीही धार्मिक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. दीपावलीत झाडू आणला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये झाडू आणला जातो आणि तो कधी कुणाला दिला जात नाही. दीपावलीत मोठ्या वडीलधारी व्यक्तींचा आदर केला पाहिजे. या दिवशी वृद्धांचे चरण स्पर्श करावे. लक्ष्मी हे स्वतः स्त्री स्वरूप आहे, म्हणून या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये. कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडणे लावू नयेत. विनाकारण बोलत बसू नये. पैशांचा व्यवहार करू नये. कोणाकडून उधार घेऊ नये. कोणी काही मागण्यासाठी आला तर त्याला नकार देऊ नये. कारण त्या व्यक्तीच्या रूपात स्वतः शक्तीच्या स्वरूपात माता लक्ष्मी असू शकते. दीपावलीत कोणतीही धार्मिक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. दीपावलीत झाडू आणला जातो.
धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये झाडू आणला जातो आणि तो कधी कुणाला दिला जात नाही. दीपावलीत मोठ्या वडीलधारी व्यक्तींचा आदर केला पाहिजे. या दिवशी वृद्धांचे चरण स्पर्श करावे. लक्ष्मी हे स्वतः स्त्री स्वरूप आहे, म्हणून या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये, कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडणे लावू नये, विनाकारण बोलत बसू नये, पैशांचा व्यवहार करू नये, कोणाकडून उधार घेऊ नये. कोणी काही मागण्यासाठी आला तर त्याला नकार देऊ नये, कारण त्या व्यक्तीच्या रूपात स्वतः शक्तीच्या स्वरूपात माता लक्ष्मी असू शकते. कारण देवी लक्ष्मी घरोघरी भ्रमण करत असते आणि त्यांच्या घरात वास करते. ज्याचे मन खरे आहे आणि दुसऱ्यांची दुःख समजून घेतो, त्याच्या घरीच लक्ष्मी वास करते. माता लक्ष्मी ही कन्या स्वरूप आहे. ती तुमच्या दारात येते, तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका. तुम्ही माता लक्ष्मीला मिठाई खायला द्या. या दिवशी माता लक्ष्मीचा अपमान करणाऱ्याला माता लक्ष्मीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. जर तुमच्या घरात अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी क्रोधित होते. म्हणून घर स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपडा. घराच्या मुख्य दरवाजावर गंगाजल अवश्य शिंपडावे, कारण हे लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासाठीचे मुख्य द्वार आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे, म्हणून लक्ष्मीचे स्वागत लाल रंगाच्या फुलांनी करावे. म्हणून या दिवशी जी स्त्री लाल रंगाचे कपडे घालून माता राणीचे स्वागत करेल, तिच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. शास्त्रानुसार विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी साफसफाई करताना घरातील कचरा बाहेर फेकू नका, दुसऱ्या दिवशी बाहेर काढावा. मित्रांनो, आता आपण तुम्हाला दिवाळीत कराव्या लागणाऱ्या उपाययोजना काय आहेत ते आपण पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्यांचे निवारण होईल. मित्रांनो, विष्णू आणि लक्ष्मीला हत्ती आवडतात, म्हणून घरात चांदीचा किंवा सोन्याचा हत्ती ठेवल्यास शांती मिळते आणि राहूचा कोणताही दुष्परिणाम होण्यापासून थांबू शकते. तसेच पिवळ्या रंगाची कवड्यांना देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. काही पांढरी कवडींना केशर आणि हळद मिसळून लाल कपड्यात गुंडाळून घरात तिजोरीत ठेवा. या कवड्या धनलक्ष्मीला आकर्षित करते. मित्रांनो, एक चांदीचा घडा घेऊन ज्यामध्ये आपण तांबे, चांदी आणि पितळेची नाणी ठेवू शकता, याला गडवा म्हणतात. याला तिजोरीत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवल्यास धन आणि समृद्धीत वाढ होते. दिवाळीच्या पूजेमध्ये पितळेच्या किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने टाकून त्यावर नारळ ठेवावा आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह काढावे. लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहण्यासाठी आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर 7 मुखी दिवा लावल्याने लवकर संपत्ती आणि आर्थिक प्रगती होते. मित्रांनो, दिवाळीच्या रात्री लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी. घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूच्या ठिकाणी दिवे लावले पाहिजे. असे म्हटले जाते की दीपावलीच्या रात्री मंदिरात गाईच्या तुपाने दिवा लावावा, यामुळे कर्जातून तात्काळ सुटका होते आणि आर्थिक संकट दूर होते. दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजनासाठी दुसरा दिवा लावावा, तिसरा दिवा तुळशीजवळ, चौथा दिवा दरवाजा बाहेर, 5वा दिवा पिंपळाच्या झाडाखाली, 6वा दिवा एखाद्या मंदिराच्या परिसरात, 7वा दिवा तुम्ही जिथे कचरा ठेवता, 8वा दिवा स्नानगृहात, 9वा दिवा तुमच्या घरच्या छतावर, 10वा भिंतीवर, 11वा खिडकीत, 2वा छतावर, 13वा एखाद्या चौकात. तसेच कुटुंबातील देवता किंवा यमदेवासाठी तसेच पितरांसाठीही दिवे लावले जातात. मित्रांनो, लक्ष्मी भोगामध्ये लक्ष्मीजींना मखाना आणि डाळिंब, पान, पांढरे आणि पिवळ्या रंगाची मिठाई आवडते आणि 11 शुक्रवार जो कोणी हा भोग लक्ष्मीजींना एक लाल फूल अर्पण करून हा नैवेद्य अर्पण करतो, त्याच्या घरी सर्व प्रकारची सुखसमृद्धी असते. पूजा करताना 16 प्रकारच्या मिष्टान्न अर्पण केले जातात. खजूर, हळद आणि नारळ अर्पण केले जातात. केवड्याची फुले, अमर बेलचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी गोमती चक्र ठेवून पूजा करावी आणि पूजनानंतर गोमती चक्र तिजोरीत ठेवा. तुमच्या घरात धन वाढू लागते. तसेच हळकुंड, पिवळी कवडी आणि एक नारळ ठेवा आणि नंतर ते आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये ठेवा. अनेकदा कष्ट करूनही तुमच्या हाती काही धन नसते. तुमची तिजोरी वर्षभर भरून ठेवण्यासाठी या दिवशी कुबेर यंत्राची पूजा करावी. एक माळ किंवा 51 वेळा आपल्या क्षमतेनुसार जप करावा. सोने चांदीचे दागिने त्याचीही पूजा करावी.
शक्य नसेल तर सोन्या चांदीच्या दागिन्यांऐवजी मातीचे भांडे घरी आणले तर ते तुमच्या घरात वर्षभरासाठी आशीर्वाद आणते. तुम्ही तुटलेले जुनी भांडी देऊन पितळेची नवीन भांडी घेऊ शकता, परंतु तुम्ही या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करू नका. त्यामुळे तुमच्या जीवनात राहू आणि केतू ग्रहांचे मित्र बनतात. तुम्हाला सांगितलेल्या सर्व वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी पूजेशी संबंधित काही गोष्टी जसे की वेलची, सुपारी, बाताशे इत्यादी आणू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही धार्मिक ग्रंथ किंवा जे काही व्रतवैकले, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन कराल तेही तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. घरामध्ये पुराण आणल्यानंतर वाचन करावे आणि या सर्व गोष्टी विकत घेतल्यास देवी महालक्ष्मीची कृपा राहते. तुमच्यावर कधीही कर्ज घेण्याची स्थिती निर्माण होत नाही. जितके तुम्ही कमवाल त्याच्या दुप्पटीने तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, जर तुम्ही खरंच माता लक्ष्मीवर प्रेम करत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. जय माता लक्ष्मी.